मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अपर्णा अप्पूला बोलते की अप्पू, पुरणपोळी ही गोलाकार आकाराची असते. तेव्हा अप्पू सांगते, अगं पन्ना काकू, ही पुरणपोळी फ्युजन पुरणपोळी आहे, त्यामुळे त्याचा आकार वेगवेगळा असूच शकतो. हा अमेय बोलतो की प्रत्येकाच्या ताटातली पुरणपोळी ही प्रत्येक देशाचा नकाशा आहे. तर कुकी मध्येच बोलतो, जर कोणीही कोणत्या देशाचा नकाशा आहे हे ओळखलं तर त्यावर 2 चमचे साजूक तूप फ्री. तेव्हा अप्पू कुकीला बोलते, हे तू छान आयडिया सांगितलीस, याने आपला जायोग्राफीचा अभ्यास पण होईल. तेव्हा शशांक पुन्हा अभ्यासावरून अप्पूला खडसावतो. विठू काका आणि प्राची ह्या सर्वांची गंमत पाहत असतात. इकडे कुकी अप्पूला विचारतो, माझ्या ताटामध्ये जी ड्रॅगन पुरणपोळी आहे ती कोणत्या देशाची आहे? तेव्हा अप्पू सांगते, ती आफ्रिका देशातील आहे. तेव्हा माई बोलते, हिला तर सर्व माहीत आहे. तेव्हा अप्पू सांगते, मी तर त्या देशात जाऊन पण आले. तेव्हा शशांक लगेच तिला बोलतो, तू 9 वर्षाची असताना भारतात आली, मग आफ्रिकेमध्ये कशी गेली? तेव्हा अप्पू सांगते की तुला काय करायचं आहे, पुरणपोळी वाढली आहे ती खाऊन घे, आणि त्या देशात जाण्याची काय गरज? मी मोबाईलमध्ये रेसिपी पाहिली, वेगवेगळ्या देशांमधील युनिक इन्ग्रेडियंट ह्या ड्रॅगन पुरणपोळीमध्ये टाकले आहेत. हे सर्व इन्ग्रेडियंट एकत्र करून मी एक कॉन्टिनेंटल, ग्लोबल, फ्युजन आणि युनिक रेसिपी बनवली आहे. तर माईंना अप्पूच्या ह्या डिशचं नाव अजिबात समजत नाही. सुवर्णा माईला समजावून सांगते. तर इकडे विठूदादा आणि प्राची ह्या सर्वांची गंमत पाहत असतात. तर अप्पू सर्वांना इमली 65 सॉस वाढते. त्यानंतर अप्पू शशांकला सांगते, अगोदर तू पुरणपोळी खाऊन बघ. तेव्हा शशांक बोलतो, मीच का अगोदर खायची? तर कुकी त्याला सांगतो की तुलाच अगोदर इन्स्टिट्यूटला जायचं आहे. तेव्हा शशांक पहिला प्रयोग माझ्यावर का असं विचारतो. तर अप्पू सर्वांना खायला सांगत असते. इकडे प्राची आणि विठूदादा ह्या सर्वांकडे पाहत असतात. विठूदादांना घामच फुटतो, कारण अप्पूने ज्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात त्यामध्ये खूप मिरची टाकलेली असते. इकडे सर्वजण पहिला घास घेणार तितक्यात विठूदादा सर्वांवर ओरडून त्यांना थांबायला सांगतात. शशांक बोलतो, मला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे बाबा. तेव्हा विठूदादा प्राचीला सांगतात की अगोदर सर्वांना पाणी दे, कारण गरज लागेल. त्यानंतर अप्पू विठूदादांना बोलते, विठूदादा तू पण जेवून घे ना. तेव्हा विठूदादा बोलतात, नको, आपण शेफ आहोत ना, आपण तिघे नंतरच जेवायला बसूयात. तेव्हा अप्पू ठीक आहे बोलते. इकडे विठूदादा खूप घाबरलेले असतात. ते दरवाजालाच धरून बसतात आणि अगोदर प्राचीकडून पाणी मागतात व पितात. इकडे सर्वजण पहिला घास घेतात. सर्वांना जोराजोरात ठसका लागतो, कारण अप्पूने पुरणपोळ्या खूप तिखट बनवलेल्या असतात. सर्वजण एकमेकांकडे पाणी पिण्यासाठी धाव घेत असतात. त्यानंतर कुकीला चक्कर येते. कुकी बेशुद्ध होतो. अप्पू खूप घाबरते. तेव्हा विठूदादा मोठ्याने कुकीच्या नावाने ओरडत असतात. प्राची विठूदादांना भानावर आणते आणि काय चमत्कार झाला ते पहा असं बोलते. अप्पू सर्वांना पुरणपोळ्या वाढतच असते, परंतु सर्वजण पुरणपोळ्या खात असतात. सर्वांना अप्पूची ड्रॅगन पुरणपोळी खूप आवडते. इकडे विठूदादा हा चमत्कार पाहून अजून एक ग्लास प्राचीकडून घेतात आणि पाणी पितात. दुसरीकडे अप्पू शशांकला ड्रॅगन पुरणपोळी वाढत असते. अप्पू माईला विचारते, पुरणपोळी कशी झाली? तेव्हा सुवर्णा सांगते की अनोखी आहे, पण स्वादिष्ट आहे. अप्पू सर्वांना बळजबरीने पुरणपोळ्या वाढत असते. पण ना माईला बोलते, माई, ह्या ड्रॅगन पुरणपोळ्या दिसायला जेवढ्या भयंकर आहेत तेवढ्या स्वादिष्ट आहेत. इकडे विठूदादा खूप आनंदित असतात. अप्पूच्या ड्रॅगन पुरणपोळ्यांचं सर्वजण घरातील खूप कौतुक करत असतात. अप्पू हळूच शशांक जवळ जाते. खूप प्रेमाने त्या पुरणपोळ्या खात असतो आणि शशांकला विचारते, खडूस, पुरणपोळी कशी झाली? तेव्हा शशांक बरी झाली असं सांगतो. अप्पू चिडते आणि सर्वांना सांगते, सर्वांना माझी ही ड्रॅगन पुरणपोळी खूप आवडली, परंतु याला कौतुकच करता येत नाही. माई अप्पूला सांगतात, तू शशांककडे लक्ष देऊ नकोस, त्याला तुझी ड्रॅगन पुरणपोळी खूप आवडली आहे, तो किती प्रेमाने खातोय ते बघ. तेव्हा अप्पू हळूच शशांककडे प्रेमाने पाहते. माई अप्पूला बोलतात, तू सुवर्णाची सून छान शोभतेस, एखादा पदार्थ कमी असला तर त्यापासून नवीन पदार्थ कसा बनवायचा हे तुला नक्की समजतं. तेव्हा अप्पू खूप खुश होते. मी घरातील सर्व सामान वापरून मी ह्या ड्रॅगन पुरणपोळ्या बनवल्यात असं सांगते.
हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर सुवर्णाला खूप टेन्शन येतं. अप्पू पुढे सांगते, किचनमध्ये गेल्यावर माझ्या हाताला जे जे लागेल ते सर्व ह्या पुरणपोळ्यांमध्ये आहेत. आणि अमेय तर कोमात जातात. त्यानंतर अप्पूची पुरणपोळी खाऊन सर्वजण किचनमध्ये येतात. किचनमध्ये पूर्णपणे पसारा पडलेला असतो. मसाले अस्ताव्यस्त झालेले असतात. ते पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. अप्पूचा चेहरा पडतो, कारण ती सर्वांकडे पाहत असते. तिला माहीत असतं की मी खूप नुकसान केलं आहे. सुवर्णा बोलते, नक्की किचनमध्ये होतं ते सर्व सामान तू वापरलं का? तेव्हा अप्पू हो बोलते. तर शशांक अप्पूवर थोडा चिडतो. तेव्हा सुवर्णा अप्पूला सांगते, बरं झालं आज दादा घरात नाही, नाहीतर महिन्याभराचं वाण सामान तू एका दिवसात संपवलं. यावरून तुझी नाही तर आमचीच हजेरी त्यांनी घेतली असती. तेव्हा अपर्णा बोलते, किती पसारा घालून ठेवला आहे. तर सुवर्णा विठूदादांना आवाज देते, आणि तुम्ही मदतीला होते ना, मग एवढा पसारा कसा झाला असं विचारते. तेव्हा विठूदादा इकडून सांगतात की अप्पूच्या डोक्यात एखादी गोष्ट आल्यावर ती कोणाला आवरते का? तेव्हा अमेय बोलतो, हे कोण आवरणार? तर दुसरीकडून विठूदादा आवाज देतात, आता तुम्हीच आवरून घ्या असं म्हणून प्राची आणि ते तेथून पळ काढतात. तर इकडे शशांक अप्पूवर खूप चिडतो आणि तुमच्या लाडक्या सुनेला डोक्यावर चढवून ठेवा असं बोलतो. तेव्हा अप्पू खूप नाराज होते आणि बोलते, मी फक्त कुकिंगची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती. हा मला एवढं का बोलत आहे? मी सर्व आवरते असं म्हणून ती किचनजवळ जाते. तेथे असणारं कापड घेऊन जोराजोरात गॅसवर आपटते. शशांक पुन्हा तिच्यावर चिडतो. तर अप्पू खूप चिडलेली असते, कारण शशांकने तिच्या पुरणपोळीचं कौतुक केलेलं नसतं. ती त्याबद्दल खंत पण व्यक्त करते. तर शशांक तसाच कामावर जातो. त्यानंतर अप्पू बोलते की हा खडूस नेहमी असा करतो, याला कसलं कौतुकच नाही, अशी तक्रार ती घरातील सर्वांसमोर करत असते. तेवढ्यातच शशांक पुन्हा येतो आणि सुवर्णाकडे टिफिन मागतो. तेव्हा सुवर्णा सांगते की तू तर बोलला मी कॅन्टीनमध्ये खाणार आहे, त्यामुळे आज टिफिन बनवला नाही. तर शशांक पुन्हा ड्रॅगन पुरणपोळ्या डब्यामध्ये मागतो. तेव्हा सुवर्णा बोलते की तुला ह्या पोळ्या आवडल्या म्हणून तर तू डब्यात नेत आहे ना. तेव्हा शशांक काहीच बोलत नाही. तर अप्पू खूप लाजत असते. सर्वजण शशांकला फोर्स करत असतात की अप्पूच्या ड्रॅगन पुरणपोळीचं कौतुक कर. तेव्हा तो बोलत नाही. अप्पू रागात रूममध्ये निघून जाते आणि रुसून बसते. तितक्यातच शशांक तेथे येतो आणि रुसून का बसली असं विचारतो. अप्पू त्याला सारखी विचारत असते की पुरणपोळी कशी झाली होती हे तू का सांगत नाही. शशांक तिला काहीच उत्तर देत नसतो. अप्पू त्याची कॉलर पकडते. तर शशांक तिला कॉलर सोडायला सांगतो आणि ज्या लोकांकडे कम्युनिकेशनचं स्किल नसतं ना, ती लोक अशी दादागिरी करतात असं बोलतो. अप्पू पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारत असते. तेव्हा शशांक सांगतो, मला वाटलं होतं तू एखादा बेचव पदार्थ बनवशील, परंतु तुझी पुरणपोळी ही खाण्यायोग्य होती असं तो तिला उत्तर देतो. शशांकने अपेक्षेप्रमाणे उत्तर न दिल्यामुळे अप्पू खूप नाराज असते. ती खूप रडत असते. त्याच अपर्णा शशांकसाठी डबा घेऊन येते. शशांक कामाला निघून जातो. अमेय आणि कुकीही अप्पूला रडताना पाहतात. तेव्हा कुकी विचारतो, काय झालं? अप्पू बोलते, याला माझं कधीच कौतुक नाही. तेवढ्यात अप्पूच्या मोबाईलवर मेसेज येतो. अप्पू तो मेसेज वाचून खूप लाजत असते. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. कुकी बोलतो, अप्पूला आत्ताच झालं तरी काय? तेव्हा कुकी मेसेज वाचतो की रडू नकोस, तुझ्या ड्रॅगन पुरणपोळ्या खूप छान झाल्या. तेव्हा अप्पूचा चेहरा अजूनच खुलतो. अप्पू खूप खुश होते. पुढील भागात शशांक अप्पूला सुखी संसार कसा करायचा हे सांगतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.